आज दिनांक 1 मे 2025 शैक्षणिक वर्ष 2024-25 की आज 24-25 आज शेवटचा लास्ट वर्किंग डे आहे। गेल्या शैक्षणिक वर्षामध्ये अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आणि विविध सहशालेय उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वकष किंवा विकास दर वाढवण्यासाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा आज या ठिकाणी मांडला जातो। चालीरीतीप्रमाणे दरवर्षी आपण 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो। त्याचं कारण असं आहे, 1 मिनिटामध्ये याची पार्श्वभूमी आपल्याला सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे, कारण बऱ्याच लोकांना याची कल्पना नाही की हा दिवस आपण साजरा का करतो। 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला। त्या अगोदर या देशामध्ये जवळजवळ 500 संस्थानिक होते आणि त्या संस्थानिकांमध्ये राजा महाराजामध्ये जे काही छोटे छोटे राज्य होते त्याला प्रांत असे म्हणायचे, प्रांत। आणि या प्रांतांची रचना नंतर प्रादेशिक राज्यामध्ये करण्यात आली। ही रचना करत असताना भाषावार प्रांत रचना करण्यात आली। ज्या ज्या भाषाचे जे लोक आहेत त्या त्या भाषाचं ते राज्य। आणि म्हणून महाराष्ट्राची निर्मिती अशाच पद्धतीने 1 मे 1960 ला झाली। त्या अगोदर महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळे प्रांत होते। मुंबई प्रांत, पुणे प्रांत, नागपूर प्रांत, मराठवाडा अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रांत होते। त्या सर्वांना एकत्र करून त्या काळच्या सर्व क्रांती सेनानींनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बॅनर खाली सर्वजण एकत्र आले आणि अशा सुंदर अशा या महाराष्ट्राची निर्मिती झाली। तो दिवस आहे 1 मे 1960। आणि म्हणून आपण हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा गुणगौरव दिवस म्हणून साजरा करतो। आणि त्याच पद्धतीने त्याचबरोबर शैक्षणिक वर्षाची सांगता शासनाच्या निर्धारित वेळापत्रकाप्रमाणे आज या ठिकाणी पूर्ण केली जाते। 15 किंवा 16 जूनला शाळा भरते आणि 1 मे हा दिवस हा अंतरिम दिवस असतो। आणि त्या दिवशी आपण विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्षभरातील केलेल्या कामकाजाचा आढावा या ठिकाणी मांडण्याचा आपण प्रयत्न करतो। या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या साठी उपस्थित असलेले आपल्या शाळेचे सन्माननीय प्राचार्य सन्माननीय सोनवणे साहेब, आमच्या शब्दाला आणि विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले विद्यार्थ्यांचे पालक, जागरूक पालक, या शाळेचे सर्व कर्मचारी आणि उपस्थित विद्यार्थी बंधूंनो, आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की आपली शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या नवोपक्रमामध्ये तालुक्यातून दुसरी आलेली आहे। आणि आशा करणार आहोत आपण की यावर्षी आपण पहिला क्रमांक पटकावणार आहोत। त्याच्यानंतर शाळा मूल्यांकन आराखड्यामध्ये दुसरा टप्पा आला शासनाचा। जसं कॉलेजला UGC म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन नावाची एक समिती आहे, ती त्यांचं ऑडिट करते आणि ठरवते की कॉलेजचा स्तर काय आहे सिनियर कॉलेजचा। त्याचप्रमाणे 5 ते 12 या वर्गासाठी किंवा या शाळेसाठी गेल्या